नमस्कार मित्रांनो, मी दर्शन धुमाळे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आता आलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क बोरवली इथे. सो इथे येण्यासाठी तुम्हाला बोरवली स्टेशनच्या ईस्टला उतरून तिथे खाली रेल्वे स्टेशन हे रिक्षा स्टँड आहे, तिथून तुम्हाला शेअर रिक्षाने इथे तुम्ही येऊ शकता. पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे शेअर रिक्षाची. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला 91 रुपीज 94 रुपीज पर पर्सन तिकीट आहे संजय गांधी नॅशनल पार्कच्या आतमध्ये येण्यासाठी. सो मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे, आम्ही दोघंही. सो आपण आता आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काय आहे बघण्यासारखे. सो आता 3 वाजले आहेत, लेट झालेलं ऑलरेडी. सो आपण आता निघूया. आतमध्ये येण्यासाठी जे तिकीट काढता ते तुम्हाला इथे दाखवावं लागतं आणि इथून पुढे जो आहे तो तुम्ही जाऊ शकता संजय गांधी नॅशनल पार्कच्या आतमध्ये. मित्रांनो, इथे बघा संजय गांधी नॅशनल पार्कबद्दल थोडक्यात अशी माहिती इथे लावण्यात आलेली आहे की किती मोठं हे गार्डन आहे. 1400पेक्षा जास्त प्रजातीची इथे वनस्पती आहेत. परत हे जे आहे ते मित्रांनो, हे जर तुम्हाला कान्हेरी लेणीला जायचं असेल तर तुम्हाला इथे स्कॅन करून पर पर्सन 20 रुपीज तिकीट आहे. त्यानंतर मित्रांनो, इथूनच जे आहे तुम्हाला ही कान्हेरी लेणीसाठी जाण्यासाठी बस येते. या बसमधून तुम्ही कान्हेरी लेणीपर्यंत जाऊ शकता. हे बघा मित्रांनो, आणि ही बस पार्कच्या आतमध्येच असते 188 नंबरची. आणि मित्रांनो, बसमध्ये आल्यानंतर इथं बघा आम्ही 2 जण होतो, म्हणजे पर पर्सन 10 रुपये तिकीट आहे कान्हेरी लेणीपर्यंत. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता इथे खाण्याचे सुद्धा आहे व्यवस्था. उन्हाळा असल्यामुळे काकडी, पेरू वगैरे ठेवलेले आहेत, कलिंगड. सो आम्ही आता जस्ट बसमधून उतरलो आहे आणि हे बघा कान्हेरी लेणीसाठी जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत. बसमधून आहे पर पर्सन 10 रुपये तिकीट. आणि मित्रांनो, कान्हेरी लेणीसाठी येण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे ना. ऑनलाईन 20 रुपये. आणि इथे तिकीट काउंटरच्या इथे काढल्यानंतर तुम्हाला 25 रुपये तिकीट आहे. तिथून तुम्ही बस पकडली, तिथे तुम्हाला ऑनलाईन तिकीटची काढू शकता. 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि इथे जर काढली तर 20 रुपये तिकीट, 25 रुपये तिकीट आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे कान्हेरी केव्सचा आजूबाजूचा परिसर. सो मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीवरून मी तुम्हाला या लेणींबद्दल थोडक्यात अशी माहिती सांगतो. मित्रांनो, ह्या ज्या कान्हेरी लेणी आहेत या इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पहिले शतकच्या दरम्यान ज्या आहेत त्या निर्माण करण्यात आल्या होत्या. आणि मित्रांनो, ह्या ज्या कान्हेरी लेणी आहेत या खूप जुन्या अशा, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी ज्या आहेत त्या बनवण्यात आल्या होत्या. इतक्या जुन्या आहेत, कदाचित त्याच्या आधीसुद्धा बनवण्यात आल्या असतील. आणि हे ज्या लेणी आहेत इथे तुम्ही बघू शकता, इथे स्तूप आहेत, बुद्ध स्तूप ज्याला आपण म्हणतो, गौतम बुद्धांच्या स्तूप आहेत जसं की. आणि मित्रांनो, ह्या ज्या लेणी आहेत जसं की इथे खूप जास्त 109पेक्षा जास्त गुफा आहेत कान्हेरी लेणीमध्ये. आणि मित्रांनो, इथे प्रत्येक ठिकाणी अशी माहिती लावण्यात आलेली आहे लेणींबद्दल. गुफा क्रमांक 2 जसं की तुम्ही बघताय. आणि मित्रांनो, हे जे तुम्ही दगडावरती जे चित्र बघता आहात, जे कोरीवकाम केलेले, ते पूर्णपणे काळ्या जो दगड असतो त्याच्यामध्ये पूर्णपणे या गुफा ज्या आहेत त्या कोरीवकाम करून जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे बनवण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, हे जे कान्हेरी लेणी आहे तिथे तुम्हाला बुद्ध भिक्षूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू इथे आहेत. आणि बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्त्याही येथे कोरलेल्या आहेत. आणि त्यासोबतच मित्रांनो इथे तुम्हाला पाण्याच्या टाक्यासुद्धा आहेत. जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की बघायला भेटेल.
तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, ही जी कान्हेरी हे जे आहे याची उंची जी आहे ते 3.5 मीटर एवढी याची उंची आहे. आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता, हे पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम करून बनवण्यात आलेलं आहे. सो अजूनही ते इतकं सुंदर आणि इतकं भक्कम आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, जसं की पायऱ्या वगैरे सुद्धा. इथे बघा, ही गुफा क्रमांक 4 आहे आणि इथे अजूनही 109 अशा गुफा आहेत, म्हणजे त्यांचा शोध लावण्यात आलेला आहे इथे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीने या लेणी ज्या आहेत त्या काळात सुद्धा म्हणजे किती चांगल्या पद्धतीने बनवण्यात आले ते. एवढं स्ट्रक्चर वगैरे सुंदर असं एकदम. आणि ह्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. पूर्ण सगळीकडे तुम्हाला बुद्धांच्या मूर्त्या वगैरे ज्या आहेत त्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या बघायला भेटतील. हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे दगडामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने बनवण्यात आलं आहे. म्हणजे त्या काळातही किती चांगले म्हणजे कलाकार वगैरे होते. तुम्ही इथे बघू शकता. इथे सुद्धा मूर्त्या आहेत. हा स्तंभ आहे. आणि मित्रांनो, इथे त्याची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही बघा, ही गौतम बुद्धांची खूप उंच आणि जुनी अशी मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे किती सुंदर पद्धतीने ते बनवण्यात आलेले आहेत. त्या काळात हे दगडामध्ये कोरीव काम करून इतक्या सुंदर पद्धतीने ते बनवण्यात आलेले आहे. म्हणजे ह्याच्यावरून मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता की गौतम बुद्ध किंवा बुद्ध जो धर्म आहे तो किती जुना आहे. 2000 वर्षाच्या आधीपासूनच्या या लेण्या आहेत. तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, हे जे कान्हेरी लेणी आहेत ना, हे संजय गांधी नॅशनल पार्कच्या एकदम मधोमध आहेत. एकदम मध्यभागामध्ये आहेत. आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. खूप मोठं जंगल आहे मित्रांनो हे संजय गांधी नॅशनल पार्क. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की ते दगडावरती सुद्धा काही लिहून ठेवण्यात आलेलं आहे, जे की आता आपल्याला वाचता येणार नाही. सो इथे सुद्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथे वरती सुद्धा जाण्यासाठी शीड म्हणजे पायऱ्यासुद्धा त्यासुद्धा दगडामध्येच बनवण्यात आलेल्या आहेत. आणि बघा, हे जंगल तुम्ही बघू शकता. संजय गांधी नॅशनल पार्क किती मोठा आहे ते. जसं की मी आधी सांगितलेल्या लेणी एकदम मधोमध आहेत जंगलाच्या. हे काय आहे माहिती नाही मित्रांनो, पण इथून कदाचित बघत असतील त्या काळातली लोक. आणि मित्रांनो, इथे वरती सुद्धा काही लेणी आहेत. सो आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण आता वरती जाऊ नाही शकत. तुम्ही जर आलात तर नक्की इथे जाऊ शकता. सो मित्रांनो, आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण आता टायगर आणि लायन बघायला जाणार आहोत. सो मित्रांनो, हे जे पार्क आहे हे फक्त 6:30 वाजेपर्यंत चालू असतं. जर तुम्हाला लेणी आणि टायगर आणि लायन बघायचे असतील तर तुम्हाला 5 वाजेपर्यंत टाईम आहे. सो आता 4 वाजलेले आहेत. आपण आता निघूया. खूप प्राणी दिसतील. त्यापैकी बघा, इथे एक माकडं सुद्धा बसलेले आहेत. तुम्हाला इथे आल्यानंतर तुमच्या पर्स वगैरे ते सांभाळून ठेवावे लागतील, कारण की ते पर्स सुद्धा घेऊन जातात. कॅन्टीन, पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे सगळं, टॉयलेट्स वगैरे सगळं आहे. म्हणजे फुल फॅमिली सोबत येऊ शकता तुम्ही इथे. तुम्हाला जर इथे यायचे असेल, तुम्हाला बोरवली ईस्टला उतरून खाली रिक्षा स्टँड आहे, तिथून 20 रुपये तिकीट आहे शेअर रिक्षा. आणि तिथे आल्यानंतर इथे आतमध्ये एंट्री आहे 91 रुपीज पर पर्सन, 94 रुपीज. आणि मंडेला हे बंद असतं नॅशनल पार्क. आणि 5 वाजेपर्यंत असतं. जर तुम्हाला बघायचं असेल, प्राणी वगैरे खूप आहेत इथे. हरिण, साप, मोर, टायगर, लायन्स. हरिण तर तुम्हाला असेच फिरताना दिसतील इकडे तिकडे. सो 5 वाजेपर्यंत टाईम आहे. तसं नॅशनल पार्क हे 6:30 वाजता बंद होतं. तिथे तुम्हाला खाण्याचे सुद्धा भेटेल. सो आपण आता जाऊया टायगर आणि लायन बघायला. तिथे तुम्ही बोटिंग सुद्धा आहे. तिकीट आहे 94 रुपीज दोघांची, आणि चौघांची आहे 190 रुपीज. ते तुम्ही बोटिंग करू शकता. हे बघा मित्रांनो, इथून तुम्ही बोटिंग इथे करू शकता. मित्रांनो, इथे आहे संध्याकाळी 6 नंतर इथे फिरण्यास
मनाई आहे. मित्रांनो हे बघा, हे आहे लायन आणि टायगर सफारीला जाण्यासाठी तिकीट्स काउंटर. काय आणलं खायला? काकडी आणि बस फक्त काकडीच. मित्रांनो ही बघा, ही AC बस आहे. या बसने तुम्ही टायगर आणि लायन बघायला जाऊ शकता. पर पर्सन 124 रुपीज तिकीट आहे याची. आता आम्ही चाललेलो आहोत टायगर आणि लायन बघायला, तुम्ही बघालच. आणि मित्रांनो हा जो आहे हा पूर्ण तिकडच्या आजूबाजूचा परिसर आहे. खूप मोठं जंगल आहे. जसं की मी आधी सांगितलं, 1400पेक्षा जास्त प्रजातीच्या वनस्पती इथे आहेत आणि खूप सारे प्रजातीच्या प्राणीसुद्धा आहेत इकडे. सो आपण आता टायगर आणि लायन बघायला चाललेलो आहोत. भारी ना. केवढा मोठा आहे ना. मस्त आहे ना. येतो का तू खायला? त्याला काही काकडे येतो का? थोडी प्रोटेक्शन बस खाली. तू काढती करून तुम्ही हवं किती वरती साप तुम्ही वाचल बाजूलाच पडतो. समोर बसला आला बघ रे. किती जवळ आला बघ. आवक 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 आवाज इकडनं बघ. बाई तिकडे झालं पाहिजे. कोणता हा
बाबा इथे एक बसलाय. राणीबागेत एकच असतो. बघितलं का आपण आलो मित्रांनो, इथे तुम्ही हरिण सुद्धा बघू शकता. हरिण सुद्धा इथे फिरत असतात आरामात. हरिण इथे आरामात फिरत असतात कारण की वाघ तिकडे पिंजऱ्यामध्ये आहेत, म्हणून ते लोक इथे आरामात फिरू शकतात. फॅमिली बाई इथे त्यांची तिथे पिल्लू पण आहे, तुम्ही बघू शकता ते बघा. मित्रांनो हे बघा, हे बघा, हे बघा कसं बाळाला घेऊन चाललंय त्याच्या. हे तुम्ही बघू शकता बघा. भारी ना. इथे माकडं तर खूप सारे आहेत. ये देखो पूरा का पूरा फॅमिली है. ही केवढस इथे बघ. सो मित्रांनो, हे जे नॅशनल पार्क आहे संजय गांधी नॅशनल पार्क बोरवली, जे की मंडेला बंद असताना याचा जो टाईम आहे तो 9 ते 6 वाजेपर्यंत टाईम आहे. पण तुम्हाला जर केव्ज म्हणजे लेणी आणि टायगर आणि लायन सफारी करायची असेल तर त्याचा टाईम फक्त 5 ते 5:30 पर्यंत आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तिकीट्स वगैरे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघितला असेलच. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.